के सम्मान में। केंद्र सरकार जाणीवपूर्वक मनरेगा कायदा कमकुवत करून तो इतर योजनांमध्ये विलीन करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेस पक्षाचे अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी केला. ग्रामीण व आदिवासी मजुरांच्या हक्कांची कायदेशीर हमी काढून घेण्याचा हा डाव असून मेळघाटातील 40,000 मजुरांचं आयुष्य या योजनेवर उभं आहे. मजुरांच्या हक्कावर कुठलाही घाला घातला तर रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष उभारू असा थेट इशारा खासदार बळवंतराव वानखेडे यांनी दिला. या ठिकाणी खासदार बळवंत वानखेडे यांच्या नेतृत्वात मनरेगा बचाव यात्रा काढण्यात आली आहे. खासदार वानखेडे यांनी मजुरांच्या रांगेत बसून त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या न्याय हक्कासाठी संसदेपासून रस्त्यापर्यंत लढण्याची ठाम ग्वाही दिली. मनरेगा मजुरी किमान 400 रुपये प्रतिदिन करण्यात यावी आणि 100 दिवसांच्या रोजगाराची कायदेशीर हमी प्रभावीपणे कायम ठेवावी. केंद्र सरकार राज्यांवर आर्थिक बोज टाकून योजना निष्प्रभ करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. ही जी मनरेगा बचाव यात्रा जी आम्ही काढली, आपल्या सगळ्यांना माहिती असेल की नुकतेच संसदेत भाजप सरकारनं जे काही मनरेगाचं नाव बदलून जी रामजी ही योजना आणली, खऱ्या अर्थानं मनरेगा हा काँग्रेसच्या कार्यकाळात त्याचा कायदा होता आणि त्या कायद्याला मोडतोड करून ती योजना म्हणून आज अंमलात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र आणि राज्य आणि देश वेगवेगळा हिस्सा ठेवला. केंद्रानं 60% आणि राज्यानं 40% अशी ही योजना तयार केली गेली. परंतु या योजनेत अनेक त्रुटी, अनेक जे काही पहिले मुद्दे होते त्या मुद्द्यांवर घाला घातला गेला आहे. कारण हा कायदा असल्यामुळे ती एक आपल्याला जबाबदारी होती सरकारची की या लोकांना 2 हातांना काम दिलं पाहिजे. परंतु आता त्यामध्ये गॅरंटी सरकारची राहिली नाही. सरकार म्हणेल ते काम, पहिले कायद्यामध्ये आम्ही म्हणजे ग्रामसभा म्हणेल ते काम होतं. अशा पद्धतीनं खूप सारे बदल केले. एक प्रकारचा हा त्या मजुरांवर उपासमारी आणण्याचा हा प्रयत्न आहे. ते तर रामराज्य बनवणार होते, परंतु मी हे म्हणेल की रामराज्य बनवायचं राहिलं, रोजगार हमी योजनेच्या नावात बदल करून रामजी नाव दिलं. तर ते अशा काही बाबी आहेत. म्हणून केंद्र सरकारच्या विरुद्ध आम्ही राहुलजी गांधी असतील, आम्ही सगळे काँग्रेस पक्षाचे लोक असतील, ते लढत आहोत. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं सुद्धा यशोमतीताई ठाकूर, बबलू देशमुख, वीरेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनात तालुका काँग्रेस कमिटीनं हा आज मनरेगा बचाव यात्रा सुरू केली आहे. शादेव बेलकर, राहुलभाऊ येवले आणि त्यांचे सर्व सहकारी रामलाल भैया आणि सगळे या लोकांच्या नेतृत्वात आज ही तालुक्याच्या ठिकाणी मनरेगा बचाव यात्रा केली आहे. आपण पाहत आहे सकाळपासून खूप मोठा प्रतिसाद या योजनेला या आमच्या आंदोलनाला मिळत आहे. निश्चितच लोकांच्या लक्षात येईल की ही योजना आणि तो कायदा यात फरक लोकांना आता समजेल आणि लोक आमच्या सोबत आहेत. अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.